माधव भंडारी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माधव भंडारी सर परिचित आहेत, कारण की मागचे अनेक वर्ष ते टीव्ही चॅनलच्या माध्यमातून अथवा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या घराघरात पोहोचलेले आहेत. तरी त्यांचा एक या ठिकाणी माझ्याकडे जबाबदारी दिली त्याप्रमाणे मी त्यांचा अल्पसा परिचय आपल्या सर्वांपुढे मांडणार आहे. माधव भंडारी सरांचं सेवा कार्य हे विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून सुरू झालं होतं. पूर्ण वेळ ते विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. आता आज विद्यमान परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी, जे भारतातला सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, त्याचे ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रवक्ता सुद्धा ते आहेत. माधव सरांनी यापूर्वी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये जी एक स्वतःची वेगळी ओळख तयार केलेली आहे, ते अभ्यासू व्यक्तिमत्व आणि अभ्यासू प्रवक्ता म्हणून केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे आतापर्यंत त्यांचं प्रखर मत मांडण्याची जी शैली आहे ती निश्चितच आजच्या प्रत्येक युवा तरुणांना किंवा प्रत्येक राजकीय व्यक्तीला प्रभावी करणारी आहे. तर आज आपण या ठिकाणी पंडित दीनदयालजी उपाध्याय, जे भारतीय जनसंघाचे खऱ्या अर्थाने एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं, राष्ट्रीय सचिव होते ते, आणि त्याचप्रमाणे अनेक काम त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केली. पुढे त्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये रूपांतर झालेलं आपल्या सर्वांना माहिती आहे. तर पंडित दीनदयालजी यांचं जीवन चरित्र आणि त्यांच्या राष्ट्राचं चर्चा केली जात नाही, परंतु आज या ठिकाणी आपण पंडितजींच्या जयंती निमित्त 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रात साजरा करतोय. मला या ठिकाणी भंडारी सरांना सांगायला आवडेल की सर, या सप्ताहामध्ये 94 पेक्षा जास्त स्वयंसेवी संघटना 14 तारखेपासून काम करतायत आणि 500 स्वयंसेवी संस्था मिळून आम्ही म्हणजे 500 गावं आम्ही आत्मनिर्भर ग्राम अभियानासाठी निवडलेत. ते गावं देखील या सप्ताहात आता सहभागी झालेले आहेत. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी परवानग्या मिळायला थोडीशी अडचण येते, तरी देखील आम्ही आयुर्वेदिक काढा वाटप असेल किंवा या ठिकाणी रुग्णांना मदत करणं असेल, आपल्याला शेखर भाऊ सांगतीलच की 3 लाख लोकांना आम्ही कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये आजपर्यंत मदत करू शकलेलो आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आता हा सेवा सप्ताह आहे, जो सेवेचं व्रत पूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिक प्रभावी व्हावं. अर्थात माधव भंडारी सर आपल्यासाठी एक या ठिकाणी सेवा व्रत असलेले एक आदर्श कार्यकर्ते पण आहेत आणि नेते पण आहेत. तर मी जास्त वेळ न घेता मी विनंती करेल की पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचं जीवन चरित्र आणि त्यांचे आदर्श, एक आदर्श राजकीय व्यक्तिमत्व, एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते, पूर्णवेळ कार्यकर्ते देखील होते. तर ते आजच्या आमच्या या तरुण पिढीपुढे आपण मांडावं. त्याचप्रमाणे आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक लोक हा कार्यक्रम पाहतायत. तर मी विनंती करतो की माधव सरांनी आपलं या ठिकाणी आपला मार्गदर्शन सर्वांना करावं. शेखर भाऊ. माधवजी, आपल्याला मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांचा आपला महाएनजीओ बद्दलची थोडीशी माहिती मी त्यांना देऊ इच्छितो, कारण की आज पहिल्यांदा ते आपल्या महाएनजीओच्या या प्लॅटफॉर्मवर आलेत. सर, आपण मागच्या 3 वर्षापासून हे महाएनजीओ फेडरेशन सुरू केलेलं आहे आणि ह्याच्या मागचे जे आपले जी ताकद आपण म्हणतो, ज्यांचे आशीर्वाद आहेत, ते परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून आणि मला खूप भावलेलं असं व्यक्तिमत्व ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चीफ मोहन भागवतजी यांच्याबरोबर जेव्हा 2 मीटिंग झाल्या आणि कशा पद्धतीने एनजीओ रन केली पाहिजे, कुठल्या एनजीओना घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या एनजीओना कसा आपण सपोर्ट केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्यानंतर एक त्याला वेगळं रूप या महाएनजीओ फेडरेशनला मिळालेलं आहे. आजपर्यंत अनेक मान्यवर, आपले माजी मुख्यमंत्र्यांपासनं, आपले प्रदेशाध्यक्षापासनं, काही मंत्रिमंडळातले आपले सदस्य आत्ताचे आणि बरेच स्पिरिच्युअल लीडर आपल्या या प्लॅटफॉर्मवर येऊन एनजीओना मार्गदर्शन त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. आजपर्यंत सर आपण 100च्या वर कार्यक्रम
कोरोनाच्या आधी आपण घेतले आणि प्रत्येक ह्याच्यात आपला एकच उद्देश आहे की आपण एनजीओना कसं सेल्फ सस्टेन करू शकतो, त्यांना कसं सपोर्ट करू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहे. आमच्या 3 टॅगलाईन खूप महाराष्ट्रामध्ये आणि आता देशभरात फेमस आहेत. त्या म्हणजे पहिली आहे माझा देश माझी जबाबदारी. ही आपली टॅगलाईन आपण सुरुवात केली होती 15 ऑगस्ट 3 वर्षापूर्वी आणि ती खूप आता प्रचलित झालेली आहे. आणि आता कोरोनामध्ये तर या टॅगलाईनचा खूपच मोठा प्रचार आणि प्रसार झालेला आहे आणि आपण बघताय की या बेसिसवर अनेक लोकांनी त्याचा उपयोग करून आता समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काम सुरू केलेलं आहे आणि अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला काही कधी वाटलं नाही की आपली टॅगलाईन आपण अशी कोण वापरतं, कारण हे देशाची आणि देशासाठी तयार केलेली ही आणि लोकांना समाज कामासाठी उत्स्फूर्त करावं म्हणून आपण ती बनवली होती. आणि दुसरं सर आपण आपली टॅगलाईन आहे नाते समाजाशी. या आपल्या प्रत्येक जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात आपण प्रत्येक एनजीओला कुठल्या ना कुठल्या वस्तू रूपातून असेल, पैशातून असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट मधून असेल, काही असेल, जे प्रोग्राम आपण घेतो ते नाते समाजाशी या अंडर आपण ते ऑर्गनाईज करतो. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाची टॅगलाईन आमची आहे की अनेक जण येतात, बघतात, आवडतं सगळ्यांना, परंतु आम्ही जाता जाता नेहमी सगळ्यांना सांगतो की जाणीव झालीये, आता बदल घडूया. अशा पद्धतीने महाएनजीओचं मी थोडक्यात तुम्हाला आता विवेचन दिलेलं आहे. आणि आता राहिलं कोरोनाच्या काळामध्ये सर आम्ही जवळजवळ 3 लाख लोकांपर्यंत आमची सेवा पोहोचवलेली आहे. आणि मला असं वाटतं की खूप कमी ज्या संस्था आहेत की ज्यांनी 23 मार्चला काम सुरू केलंय आणि आजपर्यंत आपण ते काम सातत्याने करतोय. अशा 20 जिल्ह्यांमध्ये आपलं काम चालू आहे जिथे आपल्या ऍक्टिव्ह एनजीओज पुढे आल्यात आणि आता मला आनंद वाटतो की अजून 5 जिल्हे जवळजवळ ऍड झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण सर काम करतोय. आज कोरोनामध्ये आम्ही खूप मोठ्या पद्धतीचं काम उभं केलंय. आता वेळ कमी असल्यामुळे मी त्याच्या डिटेलिंग मध्ये जाणार नाही. आणि आता आम्हाला जी काही विचारसरणी जी पटते आणि त्या पद्धतीने आम्हाला ज्यांचं व्यक्तिमत्व पटतं असे पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांचं 104वी आज जयंती आहे. आणि म्हणून मी आपल्या समोर आज आम्ही 70 एनजीओचं कमिटमेंट चंद्रकांत दादांच्या समोर घेतलं होतं की आम्ही करणार आहोत. त्यांच्या हातनं आमचं इनॉग्रेशन झालं होतं. परंतु आज आम्ही आपल्या समोर असं डिक्लेअर करतोय की आम्ही जे काही 14 सप्टेंबरला आमचं जे काम सुरू झालेलं आहे आणि 2 ऑक्टोबर पर्यंत जे काही सेवा सप्ताह आम्ही डिक्लेअर केलेला आहे, इतका मोठा सेवा सप्ताह आम्ही डिक्लेअर केलेला आहे, त्यामध्ये ऑलरेडी आमचे 94 एनजीओ आता सक्रिय आहेत. आणि मला असं वाटतं आज माझ्या डोक्यात असं आलं की आपण 104 एनजीओना घेऊन आता आपण काम करावं, कारण 104वी जयंती आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आता पुढे जाणार आहोत. आम्ही पीपी किटचं वाटप केलं. आम्ही एनजीओच्या माध्यमातून चष्म्याचं आता वाटप करतोय. नेत्रदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आपण करतोय. आपण ब्लड डोनेशन कॅम्प घेतोय, ऑलरेडी बाहेर चालू आहे. पुण्यात उद्या रविवारी आपण 3 ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्पची व्यवस्था केलेली आहे की लोकांनी ब्लड द्यावं. प्लाझ्माचा विषय खूप मोठा आहे. प्लाझ्मा दानसाठी आपण अवेअरनेस कॅम्पेन आपण सुरू केलेलं आहे. त्यानंतर आपण सर आयुष काढा आपण महाएनजीओ आणि आमचे एक डॉक्टर साठे म्हणून आहेत सांगलीचे, त्यांच्या बरोबर आम्ही आयुर्वेदिक काढा आयुष मंत्रालयाप्रमाणे बनवलाय आणि त्याचा खूप खूप सुंदर इफेक्ट आजच्या या कोरोना काळामध्ये आलेला आहे. तर जवळजवळ 20,000 फॅमिलीला आम्ही तो काढा उपलब्ध करून दिला. आणि या सेवा सप्ताहामध्ये पण मोदीजींचा 70वा वाढदिवस आपण साजरा केला. तर आम्ही सगळं 7, 70, 700, 7,000 अशा पद्धतीने आम्ही सगळी सेवा करतोय. तर आम्ही 7,000 काड्याचं वाटप आम्ही करायचं ठरवलंय, तेही ऑलरेडी सुरू झालेलं आहे. 7,000 आम्ही चष्म्याचं वाटप करायचं आम्ही ठरवलेलं आहे. नंतर 700 पीपी किट आम्ही आतापर्यंत दिलेले आहे. 70 गावांमध्ये आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आणि काही ठिकाणी झालंय, काही ठिकाणी ते व्हायचंय. आणि आत्मनिर्भर भारत हे जे आम्हाला भावलेलं आहे, पंतप्रधानांची जी काही अभियान आहे, त्या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की
आत्मनिर्भर गावापासून आपण ती सुरुवात करावी आणि म्हणून आपण आता आत्मनिर्भर गाव या कन्सेप्टनी पुढे चाललोय. आणि विजयनी सांगितलं तसं 500 गावांमधून 1,00,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा याच्यासाठी आमची खूप तळमळ आहे. आणि या 2 ऑक्टोबरच्या सेवा सप्ताहानंतर आमचा पूर्णपणे फोकस त्याच्यावर असणार आहे. आणि मी आपल्याबद्दल खूप ऐकलंय की आपण आत्मनिर्भर भारत या विषयावर सुद्धा खूप चांगलं आम्हाला गाईड करू शकता. आणि आजचा जो विषय आहे तो पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या जीवन चरित्रावर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती करतो. आता 150 पेक्षा जास्त एनजीओ आपल्याला जुडलेले आहेत आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला लोक ऐकतात. नमस्कार सर. नमस्कार शेखरजी, एक 2 मिनिटं फक्त मला जरा सवलत द्या जी. कारण मला एक मुंबईहून महत्वाचा फोन येतो. उद्या एक देवेंद्रजींचा आपण एक लाईव्ह करतो आत्मनिर्भर भारत शुभारंभ त्याचा उद्या करणार आहोत. त्याच्याबद्दलचा एक फोन येतो, तेवढा घेतो आणि परत येतो. जी सर काय प्रॉब्लेम नाही. मी एक क्लिप आहे ती मी दाखवतो. मी तोपर्यंत माझा व्हिडिओ ऑफ करून ठेवतो. जी सर. जी. पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। या निर्णयामुळे पूर्ण देशाची कायापालट झाली. पूर्ण भारतामध्ये एक भन्नाट शांतता बसली. ज्या रस्त्यांवर दिवसात चालणेही अवघड होते, ते रस्ते आता पूर्णपणे निर्जन झाले. या व्हायरसमुळे गरीब व मजूर जरी थेट बाधित झाला नसला तरी अप्रत्यक्षितरित्या या व्हायरसने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आणि या उद्ध्वस्त झालेल्या लोकांना रस्त्यावर येण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. इतर राज्यातील मजूर पर्याय नसल्यामुळे चालतच आपल्या राज्यात जायला निघाले. परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून आणि आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्राचे ऍडवायझर शेखर मुंडळा आणि विजय वरुडकर यांच्या संकल्पनेतून महा एनजीओ फेडरेशन मुझे विश्वास है हर हिंदुस्तानी इस संकट का न सिर्फ सफलता से मुकाबला करेगा बल्कि इस मुश्किल घड़ी से विजयी होकर निकलेगा। मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू।
जितकं देता येईल तितकं आमच्या गोरगरिबांना, घरात कुणाचे 4 माणसं आहेत, कुणाच्या 5 माणसं आहेत, आणि आतापर्यंत सेवा केली त्याच्याबद्दल मी आभारी आहे. इथून पुढे हे जेवण असंच चालू राहावं एवढीच माझी विनंती आहे. बस. जय भीम, जय महाराष्ट्र. हा, नमस्कार, मी आलो. जी सर. जी माधवजी, आपण ऍड्रेस करा. माझा आवाज येतो बरोबर? हो, येतोय. महाएनजीओ फेडरेशनचे सन्माननीय शेखरजी मुंदडा आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्रित आलेले सर्व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते बंधू भगिनी, आज मला आपल्या बरोबर येताना खूप आनंद होतो अशासाठी की मी स्वतः एक स्वयंसेवी संस्था गेली 20-22 वर्ष चालवतो आणि आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था फार कमी आहे. आम्ही महाराष्ट्रामधल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनासाठी काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारचे पाटबंधारे प्रकल्प, सिंचन प्रकल्प किंवा राष्ट्रीय महामार्ग, MIDC याच्यामध्ये जमिनी संपादित केल्यामुळे जे विस्थापित झाले आणि त्यांचं पुनर्वसन झालं नाही, अशा विस्थापितांच्या संख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे. आपल्याला कल्पना असेल नसेल मला माहीत नाही, परंतु जवळजवळ 51 लाख कुटुंब ही महाराष्ट्रामध्ये विस्थापित झाले आणि त्यांचं पुनर्वसन गेल्या 40-50 वर्षात झालेलं नाही. म्हणजे कोयना हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे. त्या कोयना प्रकल्पामधल्या विस्थापितांचं पुनर्वसन सुद्धा अजून पुरं झालेलं नाही. एवढी भीषण परिस्थिती या क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्ही काम करतो. आमच्या परीने आम्ही त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा प्रयत्न करणं आणि अशा तऱ्हेचे प्रयत्न आम्ही चालूच केले. तरी पुन्हा त्याच्याबद्दल वेगळ्या वेळी बोलू, आज काही बोलण्याची वेळ नाही. परंतु मी आपल्यासारखाच एक सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे आपल्या सगळ्यांशी जोडलं जाताना मला आनंद होतो. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण आपण खूप चांगलं काम करतात, समाजासाठी काम करतात आणि अशा कामाची आज नितांत गरज आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आणि पंडितजींचं व्यक्तिमत्व, पंडितजींचं कार्य या सगळ्याची ओळख ही देशाला, महाराष्ट्राला ज्या प्रमाणात व्हायला हवी होती त्या प्रमाणात झाली नाही आणि ती करून देण्यामध्ये आम्ही कमी पडलो असं म्हणावं लागलं तर तसंही म्हणायला हरकत नाही की आम्ही सुद्धा ती ओळख सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये काही प्रमाणात कमी पडलो. पण शेवटी असं आहे की वेगळ्या परिभाषेत सांगायचं झालं तर 1992 पर्यंत आम्हाला 10% कमीच मतं पडत होती. 1992 नंतरचं चित्र वेगळं आणि 1992च्या आधीचं वेगळं आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत करत इथपर्यंत आलो आणि दीनदयाळजी हे तर प्रतिकूलतेमध्ये कसं काम करावं, प्रतिकूलतेवर कशी मात करावी, अडचणींचा डोंगर ओलांडून पुढे कसं जावं याचं मूर्तिमंत आदर्श असलेलं व्यक्तिमत्व. म्हणजे दीनदयाळजींच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना
मला एक गोष्ट नेहमीच जाणवते, नियती मानायची नाही मानायची हा एक वेगळा भाग आहे, परंतु एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खडतर असावं म्हणजे किती असावं याचा मूर्तिमंत आदर्श, मूर्तिमंत रूप जर कोण असेल तर ते दीनदयाळ. दीनदयाळजींचा जन्म 1917 साली उत्तर प्रदेश मधल्या अत्यंत एका गरीब कुटुंबामध्ये, गरीब परिवारामध्ये, छोट्या गावामध्ये झाला. दीनदयाळजी 3 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि दीनदयाळजी 14 वर्षाचे होईपर्यंत त्यांच्या परिवारामध्ये त्यांचं सख्ख म्हणण्यासारखं कोणी नातेवाईक उरलेलं नव्हतं. त्यांची आई, त्यांची मोठी बहीण, त्यांचा धाकटा भाऊ या सगळ्यांचे मृत्यू झाले. आणि अशा एका अर्थाने निराधार शब्द वापरणं आपल्याला आवडणार नाही, पण एका अर्थाने कुटुंबहीन झालेल्या व्यक्तीला, दीनदयाळजींना त्यांच्या एका दूरच्या मामाने आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतलं. आणि हे दूरचे मामा सुद्धा काही कोणी फार मोठे तलवार नव्हते. उत्तर प्रदेश मधल्या एका छोट्याशा रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर होते. स्वतःचा मोठा परिवार होता. जे काही रेल्वेचा पगार मिळत असेल त्याच्यामध्ये त्या परिवाराची सगळी गरजा भागवताना, महिन्याचा अंत सुरुवात आणि शेवट जुळवताना त्यांची तारांबळ होत होती, पण त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. दीनदयाळजींनी आपलं सगळं शिक्षण हे माधुकरी मागितल्यासारखं करून, वार लावल्यासारखं करून पूर्ण केलं. ते प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास पहिले येत असत आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळी बक्षिसं मिळत असत. त्या बक्षिसांचा उपयोग त्यांना पुढच्या वर्षाचं शिक्षण घेण्यासाठी होत असत. आणि या पद्धतीने शिक्षण घेत घेत ते पदवी त्यांनी मिळवली. पदवी परीक्षा त्यांनी जी उत्तीर्ण केली त्याच्यातही ते सुवर्ण पदक विजेते होते. आणि त्यामुळे त्यांच्या पदवी त्यांना मिळाल्याबरोबर त्यांना एका विद्यालयाने अध्यापक म्हणून आमंत्रित केलं, आपल्याकडे बोलावलं. खरं म्हणजे त्यांच्या जीवनामधली सुवर्ण संधी होती की जी काही लहानपणापासून अडचणी सोसल्या होत्या, हालापेष्टांचं जीवन जगले होते, त्याच्यापासून दूर जाऊन एक सुरक्षित, विश्वास निर्माण करणार आणि स्थिर स्थावर होणारं जीवन त्यांना त्यांच्या समोर चालून आलं होतं. पण त्यांनी काही ते स्वीकारलं नाही. आणि नुसतं नोकरी नाकारून ते थांबले नाही, तर त्या दिवशी त्यांनी त्यांच्याजवळची जेवढी प्रमाणपत्र होती, सर्टिफिकेट होती, त्या सगळ्यांची होळी केली. का तर ह्या कागदांमुळे आयुष्यात कधीतरी आपल्याला मागे फिरायची इच्छा होऊ शकेल आणि पुन्हा स्थिरस्थावर जीवनाचा रस्ता शोधायची इच्छा होऊ शकेल. ही वेळ आपल्यावर येता कामा नये, त्याचा रस्ताच आपल्यासाठी असता कामा नये, हे ठरवून त्यांनी त्या कागदांची होळी केली. मागे फिरण्याचे सगळे रस्ते स्वतः बंद केले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. जवळजवळ 10 वर्ष त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून काम केलं. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी जे काम केलं तेही खूप वेगळ्या पद्धतीचं काम होतं. संघाचे त्यावेळेचे सरसंघचालक परमपूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या ते अत्यंत विश्वासातले होते. गुरुजींचं त्यांच्यावरती माया होती असं म्हटलं तरी चालेल. आणि नंतर जेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केली 1951 मध्ये, तेव्हा संघाने डॉक्टर मुखर्जींना जनसंघाच्या उभारणीसाठी मदत करायचं मान्य केलं होतं. आणि त्या मदतीचा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या कामामधले जवळजवळ 15-16 तरुण प्रचारक, अत्यंत चांगले प्रचारक, हे जनसंघाच्या कामासाठी श्यामाप्रसादजींना सुपूर्द केले. त्या प्रचारकांच्या सगळ्या समूहाचे प्रमुख दीनदयाळजी होते.
गटनायक संघामध्ये म्हणतात तसे गटनायक दीनदयाळजी होते. आणि आज ऐकताना आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल, पण त्या प्रचारकांच्या यादीत कोण कोण होतं? तर अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, भैरवसिंगजी शेखावत, नानाजी देशमुख, जगन्नाथराव जोशी, अशी नावं सगळी होती. आज ही नावं आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आहेत. म्हणजे त्यातल्या अटलजींपासून नानाजींपर्यंत कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल आता कुणाला काही सांगायची गरज पडत नाही, एवढी नावं मोठी आहेत. पण 1900 एक मिनिट थांब, थोडं मोठ्याने बोला, असं हे येतंय मेसेज, आवाज थोडं. एक मिनिट. आता येतोय का बघा? हो, परफेक्ट परफेक्ट. ठीक आहे, चालेल. तर ती सर्व आज एवढी भव्य दिव्य असलेली व्यक्तिमत्व ही त्यावेळेला मात्र 50-51 सालामध्ये त्यांची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक एवढीच होती. त्यांच्या मागे कुठलंही वलय नव्हतं, कुठल्या कुटुंबाची पार्श्वभूमी नव्हती, कुठल्या संस्थेची, कुठल्या संघटनेची, कुठल्या चळवळीची कसलीही पार्श्वभूमी नव्हती, त्यांची ओळख नव्हती. त्यावेळेला समाजाला अटल बिहारी वाजपेयी हे नाव माहीत नव्हतं, त्यावेळेच्या समाजाला लालकृष्ण अडवाणी नाव माहीत नव्हतं, त्यावेळेच्या समाजाला भैरवसिंगजी शेखावत हे नाव माहीत नव्हतं, दीनदयाल उपाध्याय हे नाव माहीत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जनसंघाच्या उभारणीला सुरुवात केली, जनसंघाचं काम सुरू केलं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे नाव त्याही वेळेला खूप मोठं होतं. पंडित नेहरूंच्या बरोबरीचं व्यक्तिमत्व म्हणून भारतामध्ये त्यांचं स्थान होतं. पंडित नेहरूंना समोरासमोर संसदेमध्ये आणि बाहेर सुद्धा आव्हान देण्याची ताकद असलेलं नेतृत्व म्हणून श्यामाप्रसादजींकडे देश बघत होता. त्यामुळे श्यामाप्रसादजींच्या बाबतीत कुणालाच काही अडचण नव्हती, शंका नव्हती, त्यांच्या मोठेपणाबद्दल शंका नव्हती. पण श्यामाप्रसादजी सोडले तर जनसंघाकडे ओळख देईल असं एकही नाव नव्हतं. आणि अशा श्यामाप्रसादजींचा मृत्यू, संशयास्पद मृत्यू, एका अर्थाने खून, हा 1954 मध्ये श्रीनगरला शेख अब्दुल्लाच्या तुरुंगात झाला. आणि त्याच्या आधी लोकसभेमध्ये बोलताना पंडित नेहरूंनी असं म्हटलं होतं की आय शॅल क्रश जनसंघ, मी जनसंघ चिरडून टाकेन. देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू हे प्रचंड ताकदवान व्यक्तिमत्व तेव्हाच होतं, दुसरं नाव त्यांच्या समोर कोणाचं नाही अशी परिस्थिती होती. आणि अशा तऱ्हेचा एक अत्यंत उच्च स्तरावरचा नेता हा काल परवा जन्माला आलेल्या एका किरकोळ राजकीय पक्षाला मी चिरडून टाकेन अशा तऱ्हेची भाषा थेट संसदेमध्ये वापरत होता. त्यानंतर श्यामाप्रसादजींचा अंत झाला आणि स्वाभाविकपणे लोकांना असं वाटलं की आता जनसंघ संपला, आता काही जनसंघ उभा राहू शकत नाही. कारण श्यामाप्रसादजी नाही तर जनसंघामध्ये काय राहिलं, कोण आहे? पण लोकांना त्यावेळेला दीनदयाळजी माहीत नव्हते, लोकांना त्यावेळेला अटलजी माहीत नव्हते, लोकांना अडवाणीजी माहीत नव्हते. याच मंडळींनी जनसंघ उभा केला आणि 1954 मध्ये जो जनसंघ संपला असं जगाला वाटत होतं, देशाला वाटत होतं, त्याच जनसंघाने 1957 साली अवघ्या 2.5 वर्षात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 12-13 जागा जिंकल्या आणि जनसंघ संपू शकत नाही हे त्या दिवशी पहिल्यांदा सगळ्या देशाला स्पष्ट कृतीने दाखवलं, बाकी काही न बोलता. आणि या सगळ्याच्या मागचे शिल्पकार, जनसंघाच्या पाठीचा कणा जर कोण असेल म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या जनसंघाचा समाजासमोरचा चेहरा होते, जनसंघाची ओळख होते, जनसंघाचं सगळं व्यक्तिमत्व डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. पण त्या जनसंघाच्या उभारणीचा कणा पंडित दीनदयाल उपाध्याय होते. आणि दीनदयाळजींनी 54 सालापासून, दीनदयाळजींचा खून 1968 साली झाला, 14 वर्ष दीनदयाळजींना जी मिळाली, त्या 14 वर्षात दीनदयाळजींनी हाच जनसंघ देशातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवून दाखवला.
मी जे मगाशी म्हणालो की दीनदयाळजींना सतत संकटांचा सामना करावा लागला, परिस्थितीला अडचणींना तोंड द्यावं लागलं. ते हेच होतं की राजकीय पक्ष स्थापन केला तर त्या राजकीय पक्ष स्थापन करणारा जो सर्वात मोठा नेता होता त्या नेत्याचं छत्र नाहीसं झालं. त्यानंतर सुद्धा जनसंघाचे डॉक्टर रघुवीर म्हणून होते, त्या अध्यक्ष होते, त्यांचाही खून झाला. जनसंघाच्या हजारो कार्यकर्त्यांचे राजकीय कारणांसाठी खून झाले. जनसंघ उभा राहता कामा नये, जनसंघ वाढता कामा नये, ह्याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले गेले. मी काय आज त्या चर्चेत जात नाही. पण त्या सगळ्या विपरीत गोष्टींना तोंड देत, त्या सगळ्या अडचणींना तोंड देत पंडितजींनी जनसंघ वाढता ठेवला. जनसंघाचं एक वैशिष्ट्य या देशाच्या राजकारणामधलं आहे. जनसंघ हा एकमेव पक्ष 1952च्या निवडणुकांपासून आता 2019च्या निवडणुकांपर्यंतचा राजकीय पक्ष आहे की झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनसंघाच्या मतांची टक्केवारी वाढत गेली. जागा कमी जास्त झाल्या असतील. म्हणजे ज्या वेळेला 1984 साली फक्त 2 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, तेव्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारी 1.5% वाढली होती. जागा मिळाल्या नव्हत्या. पण मतांची टक्केवारी वाढवत नेणं, पक्ष वाढवत नेणं, या विषयात जनसंघाची वाटचाल ही कधी मागे आली नाही. कायम 1 पाऊल 2 पाऊल का होईना पण पुढे जात राहील. आणि याला कारण दीनदयाळजींनी जी कार्यपद्धती घालून दिली होती, दीनदयाळजींनी जे विचार दिले होते, दीनदयाळजींनी जी दिशा दाखवली होती, त्याच्यामुळे ते शक्य होत होतं. आणि अशा पद्धतीने पक्ष उभा करत असताना, वाढवत असताना 1967 साली सर्व सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे, प्रेमामुळे दीनदयाळजींना पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं लागलं. 1967 साली दीनदयाळजी पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांना अध्यक्षपदाचं सूत्र त्यांच्या हातात सोपवण्याचं अधिवेशन झालं. ते केरळमध्ये कालिकतला झालं. जनसंघाचं दक्षिणेमध्ये झालेलं पहिलं अधिवेशन होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये दीनदयाळजींचं स्वागत ज्या पद्धतीने झालं, त्या अधिवेशनामध्ये दक्षिणातल्या प्रांतांमधून ज्या संख्येने प्रतिनिधी जनसंघाच्या अधिवेशनाला आले होते, ते सगळं दृश्य लोकांना अनपेक्षित होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये दाखवलेलं जनसंघाचं रूप, त्या अधिवेशनामध्ये उभं राहिलेलं दीनदयाळजींचं नेतृत्व, हे बघितल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की भारताच्या राजकारणामध्ये एक नवीन ताकद, एक नवं नेतृत्व उभं राहिलेलं आहे की ज्याच्याकडे आपण आशेने बघू शकतो. दीनदयाळजींच्या त्या अध्यक्षीय सूत्र स्वीकारण्याच्या अधिवेशनाचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी नुसती ताकदीचं प्रदर्शन घडवलं असं नाही, तर दीनदयाळजींनी तिथून जे अध्यक्षीय भाषण केलं, ते अध्यक्षीय भाषण ऐतिहासिक महत्वाचं होतं. आजही त्या भाषणाला खूप महत्व आहे. त्या भाषणामध्ये दीनदयाळजींनी काही मुद्दे स्पष्ट केले. त्याच्यात पहिल्यांदा त्यांनी एक मुद्दा स्पष्ट केला की आपण राजकारणात कशासाठी आहोत, भारतीय जनसंघ राजकारणामध्ये कशासाठी, उद्देश काय. तर तो उद्देश सांगताना दीनदयाळजींनी सांगितलं की या देशामधला गरीबातला गरीब माणूस जो आहे, त्याची सेवा करण्यासाठी, त्याची उन्नती करण्यासाठी, त्याची प्रगती करण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आहोत. त्यांचं वाक्य होतं आणि अतिशय अर्थपूर्ण वाक्य त्यांचं आहे. ते आजही वाक्याला खूप महत्व आहे की दरिद्र नारायण को नारायण बनाने के लिए हम राजनीति में है. दरिद्री माणसाला संपन्न बनवण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. म्हणजे नुसतं दरिद्री माणसाच्या सेवेची चर्चा दीनदयाळजी करत नव्हते. नुसतं दरिद्री माणसाला काही ना काही करुणेच्या पोटी देण्याची भाषा दीनदयाळजी करत नव्हते. तर दीनदयाळजी हे सांगत होते की आम्ही त्याला या पद्धतीने विकसित करू, या पद्धतीने त्याचा प्रगती करू की तो स्वतःच्या पायावरती उभा राहून संपन्न बनेल. आणि हा मुद्दा, देशातल्या गरिबीचा मुद्दा, देशातल्या गरिबाचा मुद्दा, हे 1967 पर्यंत भारताच्या राजकारणात कोणत्याही राजकीय पक्षाने मांडला नव्हता, कोणत्याही राजकीय नेत्याने मांडला नव्हता. तो मांडणारे दीनदयाळजी पहिले होते. आणि तो मांडताना दीनदयाळजींनी त्यावेळेच्या वस्तुस्थितीवर अचूक बोट ठेवलं. 1960 ते 70चं हे जे दशक आहे, त्याच्या पुढचे आणखीन 1-2 दशकं जी आहेत, ती भारतामधल्या दारिद्र्याचा वेग वाढवणारी वर्ष होती. त्या काळामध्ये भारतामधल्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांची संख्या ही भूमिती श्रेणीने वाढत होती.
भारतातलं दारिद्र्य हा जगाच्या चर्चेचा विषय बनला होता आणि त्याच्यावरती बोट ठेवून दीनदयाळजी म्हणाले की एका बाजूला आपलं सरकार दरडोई उत्पन्न वाढल्याची आकडेवारी देत आहे, दरडोई उत्पन्न वाढलंय सुद्धा, सरकार खोटी आकडे देत आहे असं दीनदयाळजी म्हणाले नाही. पण जर दरडोई उत्पन्न वाढल्याची आकडेवारी सरकारकडे येत असेल आणि ते दरडोई उत्पन्न वाढलेलं दिसत असेल तर मग गरिबी खालच्या कुटुंबांची लोकसंख्या का वाढते? जर दरडोई उत्पन्न वाढलं असेल तर गरिबांची संख्या वाढता का आणि ती कमी व्हायला पाहिजे. पण एका बाजूला दरडोई उत्पन्न वाढलेलं दिसतं आणि दुसऱ्या बाजूला गरिबांची संख्या वाढलेली दिसते. या दोन गोष्टींचा अर्थ स्पष्ट असा आहे की जे काही उत्पन्न वाढलेलं दिसतंय ते समाजातल्या मोजक्या वर्गाचं वाढतंय आणि मोजक्या वर्गाचं वाढलेलं उत्पन्न हे आपण सरासरी पद्धतीने दाखवतो म्हणून ते प्रत्येकाच्या सरासरीमध्ये दिसतंय की उत्पन्न वाढलंय, पण व्यवहारामध्ये लोकांच्या हातामध्ये पैसा नाहीये. व्यवहारामध्ये बहुसंख्य समाज हा गरीब आहे, वंचित आहे, शोषित आहे, पीडित आहे. हा मुद्दा दीनदयाळजींनी अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने त्या भाषणामध्ये मांडला, पुढे आणला आणि तो मांडून त्यांनी पुढे सांगितलं की ह्यासाठी आम्ही राजकारणात आहोत, की हा जो गरीब वर्ग आहे ही गरिबी नष्ट करणं, या गरीब वर्गाची पूर्ण प्रगती करणं, यासाठी आम्ही राजकारणात. आणि मग या वर्गाची गरिबी नष्ट करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल त्याचा आर्थिक विचार दीनदयाळजींनी विस्ताराने मांडला, ती भूमिका दीनदयाळजींनी विस्ताराने मांडली. हे सर्व या पद्धतीची मांडणी ही त्यावेळेपर्यंत भारतामध्ये कोणत्याही राजकीय विचारवंताने, नेत्याने, राजकीय पक्षाने केली नव्हती, ती दीनदयाळजींनी केली आणि त्यामुळे त्या भाषणाला कमालीचं महत्व आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की दक्षिणेमध्ये जनसंघाचा प्रवेश, दक्षिण भारतामध्ये जनसंघाबद्दलचं आकर्षण, दीनदयाळजींच्या नेतृत्वाबद्दलचं कुतूहल, दीनदयाळजींच्या नेतृत्वाबद्दलचं आकर्षण आणि त्याच्या जोडीला त्यांनी मांडलेला गरिबीचा नेमका मुद्दा, या सगळ्यातून एक चित्र असं निर्माण झालं की भारतामध्ये नवा राजकीय विचार, नवी राजकीय दिशा ही देणारी व्यक्ती आणि हे देऊ शकणारा राजकीय पक्ष उभा राहतोय आणि तो राजकीय पक्ष म्हणजे जनसंघ आणि ती व्यक्ती म्हणजे दीनदयाळ उपाध्याय. आता हे चित्र अनेकांना न आवडणार होतं, कारण ज्यांच्याकडे ज्यांना असं वाटत होतं आणि आजही वाटतं की गरिबांचा कैवार फक्त आपणच घेतलेला आहे, शोषित पीडित वंचितांचा कैवार फक्त आपणच घेतलेला आहे, त्यांना आपल्या मोनोपॉलीच्या विषयावरती कोणीतरी आक्रमण करतंय असं वाटायला लागलं. तर जो राजकीय अवकाश काँग्रेसच्या राजकारणामुळे, काँग्रेसच्या अर्थकारणामुळे रिकामा होत होता, मोकळा होत होता, तो राजकीय अवकाश भरून काढणारी राजकीय शक्ती, तो राजकीय अवकाश भरून काढणारं नवं नेतृत्व उभं राहतंय याची भीती काँग्रेसला वाटत होती. आता या सगळ्याच्या कारणांचं एकत्रीकरण करायचं की नाही मला माहित नाही, परंतु दुर्दैवाने 11 फेब्रुवारी 1968 रोजी म्हणजे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांच्या आत दीनदयाळजींचा उत्तर प्रदेश मधल्या मुघलसराई स्टेशन जवळ खून केला गेला. चित्र असं रंगवलं की चोरीच्या उद्देशाने खून झाला, पण दीनदयाळजींच्या कडून चोरी करण्यासारखं चोराला काही मिळणं शक्य नव्हतं, कारण दीनदयाळजींचं स्वतःचं बँकेत खातंही नव्हतं. दीनदयाळजी प्रवासामध्ये स्वतःच्या खिशात 2 पैसेही ठेवत नसत. पूर्णपणे निरपेक्ष, पूर्णपणे निर्लस. म्हणजे त्यांच्या ट्रंकेमध्ये जेव्हा त्यांच्या मृतदेहाच्या जवळची त्यांची ट्रंक उघडून पाहिली तेव्हा त्याच्यामध्ये एक 5-6 पुस्तकं, 2 धोतर, 2 सदरे, 1 पंचा एवढंच सामान मिळालं, बाकी काही नव्हतं. आणि त्यांची ट्रंक उघडलेली नव्हती, त्यांची ट्रंक फोडलेली नव्हती, जशी होती तशी होती. आणि विशेष म्हणजे ही एक ट्रंक आणि ते ज्या कार्यालयात राहत असत त्या कार्यालयातली आणखीन एक ट्रंक, त्याच्यामध्ये आणखीन 2-3 धोतर जोड्या
ह्या पलीकडे दीनदयाळजींचं काहीही सामान नव्हतं. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने दीनदयाळजींचा खून झाला असेल याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही, परंतु त्या खुनाचा उलगडा झाला नाही, त्याच्यामधलं रहस्य हे रहस्य राहिलं. त्यांचा खून झाला ही वस्तुस्थिती मात्र शिल्लक राहिली. त्यामुळे अवघ्या 51 वर्षांचं आयुष्य दीनदयाळजींना मिळालं आणि हे सगळं आयुष्य विपरीत परिस्थितीशी संघर्ष करण्यामध्ये गेलं, अडचणींना तोंड देण्यामध्ये गेलं, अडचणींचे डोंगर पार पाडण्यामध्ये गेलं. पण हे जात असताना, हे सगळं करत असताना दीनदयाळजींनी आपल्या कर्तृत्वाने या सगळ्या अडचणी आपल्या व्यक्तिमत्वापेक्षा खुजा ठरवल्या. म्हणजे एका वेगळ्या अर्थाने दीनदयाळजींचं जे वाक्य होतं की दरिद्री नारायण को नारायण बनाना है, ते दीनदयाळजींना स्वतःला सुद्धा लागू पडतं. की कुठलीही पार्श्वभूमी नसलेला आणि कोणताही आधार नसलेला एक मुलगा जेव्हा त्याचं जीवन संपवलं जातं तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनाला 2-3 उपमुख्यमंत्री, काही मंत्री, बरेच आमदार, खासदार आणि अनेक जण हे जमा झाले होते. म्हणजे माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या परिश्रमाने आणि कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता, कोणत्याही चुकीच्या वाटेला न जाता किती मोठा होऊ शकतो याचा आदर्श हा पंडित दीनदयाळजींनी त्यांच्या जीवनाने घालून दिला. दीनदयाळजींनी मांडलेले विचार, दीनदयाळजींनी मांडलेलं अर्थकारण, दीनदयाळजींनी मांडलेलं आर्थिक धोरण हे त्यावेळेला जेवढं महत्वाचं होतं, कालोचित होतं, तेवढंच आजही आहे, किंबहुना जास्त आहे. कारण मधल्या काळामध्ये जे आर्थिक क्षेत्रामध्ये प्रयोग झाले, बदल झाले, अनेक प्रयत्न केले गेले, त्या सगळ्यामधून भारताच्या अर्थकारणाला जी दिशा मिळाली तिचा परिणाम एक झाला, ज्या विषमतेवर, ज्या विरोधाभासावर दीनदयाळजींनी बोट ठेवलं होतं त्याच्याच पुढचं पाऊल सुद्धा आपण अनुभवतो आहोत की या देशामध्ये ज्यांना रोजगार पाहिजे, ज्यांना काम करायचंय, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय अशी लोकसंख्या वाढतीये. ज्यांना काम करण्याची क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे अशी लोकसंख्या वाढते. पण या काम मागणाऱ्या हातांना द्यायचं काम हे मात्र आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणून बेकारी वाढल्याचं चित्र हे गेल्या 20 वर्षांमध्ये आपण सातत्याने अनुभवतो, सतत त्याचा अनुभव आपण घेतो. दीनदयाळजींनी याही मुद्द्यावरती विश्लेषण केलं होतं, दीनदयाळजींनी त्याच्याबद्दलही सांगितलं होतं. आणि दीनदयाळजींनी या सगळ्या मुद्द्यांवरती सांगताना आधार घेतला होता महात्मा गांधींचा आणि लोकमान्य टिळकांचा. या देशामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय ही तीनच व्यक्तिमत्व अशी आहेत. आणि मग चौथं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये नाव घेतलं पाहिजे डॉक्टर राम मनोहर लोहियांचं, की यांनी या देशामधल्या अर्थकारणाच्या गरजा काय आहेत हे नेमकं ओळखलं होतं. महात्मा गांधी म्हणत असत की हा देश शेतकऱ्यांचा देश आहे, खेड्यांचा देश आहे. इथे जे काही करायचं असेल ते त्या शेतकऱ्याचं भलं कसं करता येईल, खेडी चांगली कशी करता येतील, खेडी मोठी कशी करता येतील याच्यासाठी केलं पाहिजे, त्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, त्याचे धोरणं ठरवली पाहिजेत. आणि म्हणून महात्मा गांधी विकेंद्रित अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, म्हणून महात्मा गांधी ग्रामोद्योगाचे पुरस्कर्ते होते, म्हणून महात्मा गांधी खादीचा आग्रह धरत होते की खादीमध्ये प्रत्येक हाताला काम देण्याची क्षमता होती, ग्रामोद्योगामध्ये प्रत्येक हाताला काम देण्याची क्षमता होती. शेती हे एकच क्षेत्र असं आहे की या शेतीच्या क्षेत्रामध्ये ज्याच्याकडे बौद्धिक कौशल्य नाही, ज्याच्याकडे बौद्धिक क्षमता नाही, तो फक्त
दगडच फोडू शकतो किंवा मातीचे 4 घमेले उचलू शकतो, त्याला सुद्धा इथे काम करायला पुरेसा वाव आहे. आणि जो विलक्षण बुद्धिमान आहे, ज्याच्यामध्ये बाकीच्या सर्व क्षमता आहेत, त्याला सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी हवं तेवढं काम जागा आहे, वाव आहे. वाटेल तेवढ्या लोकसंख्येला रिचवून घेण्याची, वाटेल तेवढ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता असलेलं रोजगार निर्मितीचं क्षेत्र जर कुठलं असेल तर ते फक्त शेती आहे. ही क्षमता दुसऱ्या कुठल्याही क्षेत्राची नाही. आणि जर त्याला ग्रामोद्योगाची जोड दिली, जर त्याला लघुउद्योगाची जोड दिली, जर त्याला विकेंद्रित उद्योग व्यवस्थेची जोड दिली, तर मग हे सर्व चित्र अत्यंत आशादायक बनतं. हे जर केलं असतं तर भारतामधलं खेड्यांमधून होणारं स्थलांतर झालं नसतं. जी आता करोनाच्या काळामध्ये स्थलांतरित मजुरांचे तांडेच्या तांडे बघण्याची दुर्दैवी दृश्य आपल्याला पाहावी लागली, ती बघावी लागली नसती. बरं, हे खेड्यापाड्यामधून स्थलांतरित झालेली लोकसंख्या ही कुठे जाते? ती शहरांमध्ये जाते. म्हणजे काही त्यांचं फार भलं अशातला भाग नाही. ते शहरामध्ये सुद्धा विस्थापितच असतात, ते शहरामध्ये सुद्धा उपरे असतात, त्या शहरांमध्ये सुद्धा काही त्यांना फार चांगलं आयुष्य मिळतं अशातला भाग नाही. पण स्वतःच्या गावामध्ये रोजगार मिळत नाही, त्याच्यापेक्षा शहरामध्ये गेलं तर 4 ठिकाणी काम मिळतं, थोडाफार रोजगार मिळतो, आपल्या कुटुंबाचं पोट आपण भरू शकतो, ह्या आशेने माणसं स्थलांतर करतात, जातात, परागंदा होतात. माणसं काही हौस म्हणून परागंदा होत नाहीत, हौस म्हणून स्थलांतर करत नाहीत, त्यांच्यावरती ती वेळ येते. आणि अशा स्थलांतरित कुटुंबांना कधीही योग्य पद्धतीचं स्थैर्य मिळत नाही. अडचण आल्यानंतर पुन्हा त्यांना स्वतःच्याकडे गावाकडे जावं लागतं. हे अत्यंत विदारक सत्य आपल्याला या करोनाने दाखवून दिलं. आणि हा स्थलांतर होता कामा नये, हे स्थलांतर थांबलं पाहिजे, होऊच नाही, मुळात स्थलांतराला चालना मिळता कामा नये. या भूमिकेतून महात्माजी शेतीबद्दल, ग्रामोद्योगांबद्दल बोलत होते आणि तेच धागा, तेच सूत्र दीनदयाळजींनी पुढे नेलं होतं. आणि दीनदयाळजी विकेंद्रित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करत होते. दीनदयाळजींनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की प्रत्येक माणूस जर सक्षम झाला, प्रत्येक माणूस जर आत्मनिर्भर झाला, तर समाज आणि देश सक्षम व्हायला, आत्मनिर्भर व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं, खूप मोठं उदाहरण द्यायचं, व्याप्ती म्हणून मोठं उदाहरण द्यायचं झालं तर वर्षाला आपण 6 लाख कोटी रुपयांचं पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आयात करतो, क्रूड ऑइल आयात करतो. आता हे पेट्रोलियम क्रूड ऑइल आपल्याला बाहेरून आणावं लागतं. ह्याला पर्याय होते देशामध्ये उपलब्ध होऊ शकतात. गेल्या 6 वर्षामध्ये आपण इथेनॉलचं धोरण स्वीकारल्याबरोबर या 6 लाख कोटींच्या आयातीमध्ये 1 लाख कोटींची घट झाली. आपण तेवढं क्रूड ऑइलचं आयात कमी करण्यामध्ये यशस्वी झालो. हीच धोरणं अधिक वाढवली, अधिक विस्तार त्याच्यात केला, त्याच्यामध्ये अधिक भर घातली. किंवा या करोनाच्या काळामध्ये पीपीई किटचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला की ज्या वेळेला करोनाची साथ सुरू झाली त्याला पीपीई किट आपण एकही बनवत नव्हतो, सगळे आयात करायला लागत होते. पण आपण आपल्या देशामध्ये ते बनवण्याचं धोरण स्वीकारलं, त्याला अनुकूलता दिली, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था केल्या. आज आपल्याला लागणारे पीपीई किट हे आपण तयार करतो आणि आपण आता पीपीई किट आणि मास्क हे निर्यात करण्याच्या टप्प्यात आलो. आपल्या खादी ग्रामोद्योगनी बनवलेले मास्क, फेस मास्क हे जगामध्ये लोकप्रिय व्हायला लागले. आणि ह्याच्यातून म्हणजे आपल्यासारख्या एनजीओ ज्या आहेत त्यांना तर हा अनुभव अधिक येईल की हा रोजगार कुणाला मिळाला. हा रोजगार काही शहरांना नाही मिळाला, हा रोजगार छोट्या छोट्या युनिट्सना मिळाला, छोट्या छोट्या बचत गटांना मिळाला, स्वयंसहायता गटांना मिळाला. त्यांच्यामध्ये कामाच्या क्षमता वाढल्या, त्यांच्या क्षमता वाढवण्यामध्ये आपल्याला यश आलं. अशी अनेक उदाहरणं आपण त्याच्यामध्ये विचारात घेऊ शकतो आणि अशा अनेक गोष्टी आणखीन करू शकतो. त्यामुळे आत्मनिर्भर समाज, आत्मनिर्भर व्यवस्था हे करणं हा दीनदयाळजींचा आग्रहाचा मुद्दा होता. अंत्योदयाची भूमिका ही त्यांची आग्रहाची भूमिका होती. आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला संधी मिळाली, मग 1978 मध्ये पहिल्यांदा जनता पार्टीची सरकार देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आली, त्यावेळेला भैरवसिंगजी राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. जनता पार्टीचे म्हणून मुख्यमंत्री झाले, पण भैरवसिंगजी हे दीनदयाळजींचे खूप जवळचे सहकारी होते. त्यावेळेला भैरवसिंगजी शेखावतांनी
राजस्थान सरकारमध्ये आल्याबरोबर पहिली योजना जर काही हातामध्ये घेतली तर ती अंत्योदय योजना. आणि ती अंत्योदय योजना ही संपूर्ण देशामध्ये नावाजली गेली, वाखाणली गेली, तिची खूप चर्चा झाली, तिचा राजस्थानवरती परिणाम खूप झाला. आणि ज्या वेळेला अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, म्हणजे पहिलं 13 दिवसांचं नाही सरकार, नंतरचं 13 महिन्यांचं सरकार जे होतं, त्या 13 महिन्यांच्या सरकारमध्ये अटलजींनी अंत्योदय योजना ही केंद्रामध्ये आणली आणि संपूर्ण देशाला लागू केली. त्या अंत्योदय योजनेचा परिणाम देशावरती सुद्धा चांगला झाला. त्याचा प्रभाव इतका होता की 2011 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जेव्हा अन्न सुरक्षा कायदा करायला घेतला तेव्हा त्या अन्न सुरक्षा कायद्याचा प्रस्तावना बघा, त्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की केंद्र सरकारने चालवलेल्या अंत्योदय योजनेला पुढचा विस्तार देण्यासाठी, पुढचं पाऊल देण्यासाठी, ही योजना पुढे नेण्यासाठी आम्ही अन्न सुरक्षा कायदा करतो. म्हणजे अंत्योदयाची कल्पना, अंत्योदयाची संकल्पना, अंत्योदयाचा विचार आणि त्या अंत्योदयाच्या विचारासाठी स्वीकारलेली कार्यपद्धती ही मनमोहन सिंग सरकारला सुद्धा स्वीकारावी लागली. एवढा मूलभूत विचार दीनदयाळजींनी मांडला होता, अनेक क्षेत्रात मांडला होता. आणि त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये जेव्हा 2014 पासून माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि आपल्याला संपूर्ण बहुमत घेऊन आम्हाला सत्ता राबवण्याची संधी मिळाली, तेव्हा तर मग दीनदयाळजींच्या विचारांवरती आधारित अनेक योजना आम्ही मोदी साहेबांनी आपल्या समोर आणल्या. मग त्याच्यामध्ये जनधन योजना असेल, विमा योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, सगळ्या योजना काढून बघा, स्वच्छता घरांच्या योजना असतील, घरकुल योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या सगळ्या योजना दीनदयाळजींच्या विचारांचं व्यवहारामध्ये अंमलबजावणी करणाऱ्या योजना आहेत. दीनदयाळजींच्या विचार, दीनदयाळजींच्या संकल्पना व्यवहारामध्ये आणणाऱ्या योजना आहेत. आणि या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू जर कोण असेल तर तो गरीबातला गरीब माणूस आहे, सामान्यातला सामान्य माणूस आहे. आणि त्याचे फायदे सुद्धा समाजामध्ये आपल्याला दिसायला लागले, त्याचे उपयोगही समाजामध्ये दिसायला लागले. अत्यंत अडचणींचा काळ अडचणीच्या काळातून आपण जात असताना सुद्धा ह्या योजनांमुळे देशातला गरीबातला गरीब वर्ग, गरीबातला गरीब समुदाय तग धरून राहू शकला. कारण या योजनांमुळे त्याला कुठे ना कुठे आधार मिळाला, त्याला कुठे ना कुठे मदतीचा किरण मिळाला. त्याच्या आधाराने त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न सामान्य माणूस आज करत राहतोय. हे सर्व चित्र जे आहे, ही सर्व वस्तुस्थिती जी आहे, ते दीनदयाळजींचं ह्या देशाला योगदान आहे. दीनदयाळजींनी देशाला काय दिलं, तर दीनदयाळजींनी देशाला हा विचार दिला की सामान्यातल्या सामान्य माणसाची प्रगती करणं हाच आपला उद्देश असला पाहिजे, हेच आपले ध्येय असलं पाहिजे. प्रत्येकाला आत्मनिर्भर करणं, स्वतःच्या पायावरती उभं करणं, हे आपलं लक्ष असलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी कुणावरती तरी अवलंबून राहण्याची वेळ आपल्यावरती येता कामा नये. आपण एवढे सक्षम असायला पाहिजे, आपण एवढे आत्मनिर्भर असायला पाहिजे की आपल्या गरजा भागवून आपण दुसऱ्याला काहीतरी देऊ शकतो. आणि या पद्धतीने दीनदयाळजींनी मांडलेले विचार आपण आज व्यवहारामध्ये उतरवतो. हे दीनदयाळजींचं ह्या देशाच्या जीवनाला, ह्या देशाच्या राजकारणाला, अर्थकारणाला मिळालेलं योगदान आहे. आणि हे योगदान पुढच्या काळामध्ये अधिक महत्वाचं ठरणार आहे. कारण ह्याच्या पुढचा काळ हा अधिक संकटांचा, अधिक अडचणींचा आहे. त्याच्यामधून मार्ग काढायचा जर असेल तर देशातल्या जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणं, जास्तीत जास्त लोकांची प्रगती करण्यासाठी पुढे जात राहणं, एवढा एकच मार्ग राहणार आहे. नाहीतर मग जी विषमता आजही आपल्याला दुर्दैवाने अनुभवावी लागते की देशामध्ये संपत्ती अमाप आहे, पण ही अमाप संपत्ती जेमतेम एक 10-12% लोकांच्या हातामध्ये केंद्रित झालेले, बाकीच्या 90% लोकसंख्येकडे रोजचा ताळमेळ घालण्याची सुद्धा त्याच्यासाठी त्याला जीवाची घालमेल करावी लागते. ही परिस्थिती आहे. म्हणजे एक वास्तव, जे कटू वास्तव आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की या कोरोनाच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी अन्न सुरक्षेसाठी म्हणून जे काही धान्य देण्याचा निर्णय घेतला,
कमी किमतीत, मोफत, वेगवेगळ्या पद्धतीने, ते धान्य 80 कोटी लोकसंख्येला द्यावं लागतं. म्हणजे 120 कोटींच्या या देशामधल्या 80 कोटी लोकसंख्येला कोणत्या तरी पद्धतीने रोजचं जेवण देण्याची वेळ आपल्यावरती आली. आपण ते केलं, आपण त्यात कमी नाही पडलो. पण एवढी मोठी लोकसंख्या आजही या देशामध्ये अत्यंत तलवारीच्या काठावर, तलवारीच्या धारेवर चालणारी लोकसंख्या आहे. ती आज दारिद्र्य रेषेखाली असेल, दारिद्र्य रेषेच्या आणखीन खाली जाईल, कधी कधी ती दारिद्र्य रेषेच्या वर आली असं वाटत असलं तरी दारिद्र्य रेषेच्या खालची लोकसंख्या एवढाच विचार करून चालत नाही. कारण दारिद्र्य रेषेची संकल्पना परत फसवी असते. 100 रुपये मिळाले तर तो दारिद्र्य रेषेच्या वर, म्हणजे 101 रुपये मिळाले की तो दारिद्र्य रेषेच्या वर गेला, आणि 99 रुपये मिळाले तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली आला, असा जर विचार करत राहिलो आणि 101 वाला जर दारिद्र्य रेषेच्या वर गेला तर त्याच्यात आणि 99 रुपयावाल्यामध्ये फरक काही नाहीये. त्याच्या अडचणी त्याच आहेत, त्याच्या सगळ्या समस्या त्याच आहेत. पण आपण कागदोपत्री फक्त 99 रुपयेवाल्यांचा विचार करतो, 101 वाल्याचा करत नाही. दीनदयाळजींना तीही कल्पना मान्य नव्हती, आणि म्हणून दीनदयाळजींचं चिंतन, दीनदयाळजींचा विचार करण्याची पद्धती, दीनदयाळजीने मांडलेले मुद्दे, दीनदयाळजीने दाखवलेले मार्ग, दीनदयाळजीने दिलेली दिशा ही आजच्या देशाला अत्यंत आवश्यक आहे, आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करतो. मी आपल्या समोर काही मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न केला. वेळेच्या मर्यादेमध्ये राहून जेवढे प्रमुख मुद्दे आपल्या समोर ठेवता येतील तेवढे ठेवण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने आपण मला ही संधी दिली, दीनदयाळजींचा परिचय करून देण्याची संधी दिली, याबद्दल मी आपले आभार मानतो आणि दीनदयाळजींना आदरांजली अर्पण करून थांबतो. धन्यवाद. खूप खूप छान माहिती सर आपण दिली. आता बघत होतो की ज्या फ्लो मध्ये आपण सांगत होता तर सगळेजण अतिशय स्तब्ध होऊन सगळे एक एक शब्द ऐकत होते, आणि जर आज वेळेची मर्यादा नसती तर असं वाटत होतं की ऐकतच राहावं. आणि असे काही आम्ही सगळ्यांनीच सर की खूप ऐकलंय, पण डिटेलमध्ये अशी माहिती ज्या महापुरुषाची आपण आज सगळ्यांसमोर सांगितली, आणि 51व्या वर्षी त्यांना देश म्हणजे जग सोडावं लागलं, आणि ज्यांनी इतक्या वर्ष कसं भारत देशासाठी काम केलं आणि स्वतःकडे काहीच नाही. म्हणजे आपण जे सांगितलं त्याच्यानंतर तर खूप हे वाटलं की 2-4 धोती आणि कुर्ते आणि बाकी काहीच त्यांच्याकडे मिळालं नाही. अशी व्यक्ती ना सगळ्यांसमोर त्यांची माहिती आणावी हाच एकमेव उद्देश होता. आणि त्यांनी जे काही देशासाठी केलेलं आहे, आणि म्हणूनच म्हणतो ना परत की माझा देश माझी जबाबदारी, अशी जी काही व्यक्ती आजपर्यंत होऊन गेल्या त्याच्यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्यायजी होते. आणि आपण दिलेली माहिती आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे आयडिया सुद्धा नव्हती, आणि असं वाटतं की आता याच्याबद्दल पूर्णपणे अजून एक सेशन आम्ही नक्की ठेवू इच्छितो सर आपला. आणि आपल्याशी आत्मनिर्भर भारत हा विषय पण आम्हाला घेऊन आम्हाला सर्व एनजीओना आपल्याला जोडायचंय. तर भविष्यातही आम्हाला तुम्ही वेळ द्याल ही अपेक्षा करतो. शेखरजी एक मिनिट फक्त. जी सर. आपण आत्मनिर्भर भारत ह्या विषयासाठी पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो, सुरू करतो. आणि केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत ह्या योजनेमध्ये 20,96,000 कोटी रुपयांचं पॅकेज देऊ केलं. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त केंद्र ज्यांच्यावरती म्हणजे ज्यांना याचं लक्ष बनवलेलं आहे तो वर्ग सगळा जो आहे तो आपल्यासारख्या संस्थांच्या कार्यक्षेत्रातला वर्ग आहे. मग त्याच्यामध्ये महिला आहेत, त्याच्यामध्ये युवक आहेत, त्याच्यामध्ये शेतकरी आहेत. तर या सगळ्या बाबतीत खूप काही करण्यासारखं आहे, आणि आपण निश्चित या मुद्द्यावरती एकत्र येऊन काम कसं करता येईल हा प्रयत्न करूया. मलाही आपल्या बरोबर काम करायला आवडेल. खूप छान सर. म्हणजे आपण जर संधी दिली तर आमच्याकडं सगळी व्यवस्था आहे, आणि 1500 एनजीओ खरंच म्हणजे रस्त्यावर उतरून काम करणारे आहेत. आम्ही आता कोरोनामध्ये खूप अनुभव घेतला, आणि आपण जर या देशासाठी आत्मनिर्भर भारतासाठी आम्हाला जर घेऊन काही काम करू इच्छित असाल तर
आम्ही 100% आपल्या बरोबर तयार आहोत. आणि याच्या आधीची आत्मनिर्भर भारताची जी 20 लाख करोडचं पॅकेज आणि बाकीची माहिती देवेंद्रजींनी दिली होती, तेव्हाच सगळ्यांनी आम्हाला खूप मेसेज पाठवले की पुन्हा एकदा हे सेशन होणं गरजेचं आहे, कारण एका ह्याच्यात ते कळत नाही, कारण तेव्हा एकदम नवीन होतं ते जेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं. पण आज आपण जे सांगितलंय तर आम्ही सर आपल्या बरोबर पूर्णपणे तयार आहोत. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या भविष्यामध्ये भारताचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल या आत्मनिर्भर भारतातून आणि आत्मनिर्भर ग्राम अभियानातून आपण सगळे मिळून सर प्रयत्न करूया. नक्की. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्व एनजीओंचाही धन्यवाद आपण आल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल. थँक्यू सर. संपवायचं? हो सर. ओके, धन्यवाद.